गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला प्रत्येक अमावस्याला आपल्या जवळच्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये का जायचं, तिथे जाऊन 11 वेळा कालभैरवाष्टक का म्हणायचं, आणि प्रत्येक जो सेवेकरी असेल, जो श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असणारा असेल किंवा दत्त महाराजांची सेवा करणारा असेल, कोणी असेल, माझा जो अनुभव आहे तो मी आपल्याला सांगणार आहे. मी प्रत्येक अमावस्याला कालभैरवाच्या मंदिरात कधीपासून चाललो आणि का जायचं. आपण म्हणतो ना महाराजांची सेवा करतो आपण, मग प्रत्येक अमावस्याला कालभैरवाच्या मंदिरात का जायचं. प्रत्येक महिन्यात मध्ये अमावस्या असते आणि त्या अमावस्याला कालभैरवाच्या मंदिरात का बरं जायचं, तिथं नारळ का बरं ठेवायचं आणि कालभैरवाष्टक म्हणायचं काय महत्व आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. कालभैरवनाथ त्यांचं नाव जरी काढलं तर अंगावर शहारे येतात. आपण दत्त महाराजांची सेवा करत असतो, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो, पण माझ्या अनुभवानुसार 2006 पासून 2005 पासून एक वयस्कर गुरुजी होते. ते म्हटले होते की ते मला स्वतः म्हटले की आपण कालभैरवाच्या मंदिरात जाऊ. मी म्हटलं कशाला. ते म्हणे आज अमावस्या आहे. अमावस्या म्हणजे लोक घाबरतात, खूप जण घाबरतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अमावस्याच्या दिवशी ते युद्धाला जायचे किंवा काही गोष्टी करायचे, म्हणून अमावस्या म्हणजे घाबरायचं नाही. अमावस्या म्हणजे स्वच्छता, आपलं देवघर स्वच्छता, आपलं घर स्वच्छता, आपलं मन स्वच्छ, अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद असेल, गोमित्र असेल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अमावस्या. हे प्रत्येक महिन्याला करायचं. हे महिन्याभराचा जो ताण तणाव, ह्या सगळ्या त्या मुक्तीसाठी अमावस्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद असेल, गोमित्र असेल, ते सगळं घ्यायचं. मग ते गुरुजी म्हटले की तुम्ही माझ्यासोबत चला. मी म्हटलं कशाला जायचं. म्हणजे जवळचं कालभैरवाचं मंदिर आहे आमच्या इथे, छत्रपती संभाजीनगर, जुनं मंदिर आहे. 2005 ला त्यांनी मला पहिल्यांदा नेलं होतं. 2005, आता 2026 चालू आहे. प्रत्येक महिन्यात न चुकता त्या कालभैरवाच्या मंदिरात मी जातो. का बरं जायचं. महिन्याभरामध्ये जे संरक्षण आहे ते आपल्याला कालभैरवाच्या मंदिरामध्ये भेटतं. महिन्याभराचं संरक्षण. काल म्हणजे काय, महादेवांचे अवतार आहे कालभैरवनाथ. तुमची जर चोरी झाली असेल, काही वस्तू हरवल्या असेल, घरातून कोणी निघून गेला असेल, सोनं हरवलं, काही वस्तू हरवल्या, सगळ्या सापडत नाहीये, कोर्टाचे मॅटर असेल, कोर्ट मॅटर, कोणी विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल, कोणी विनाकारण तुम्हाला बदनामी करत असेल, विनाकारण टॉर्चर करत असेल, तर तुम्ही कालभैरवनाथ म्हणजे काय, महाराजांचे पोलीस आहे असं मला त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये खूप जण कमेंट करतील, पण त्या गुरुजींनी मला सांगितलं की कालभैरवनाथ हे महाराजांचे पोलीस आहे. आपण कसं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करतो, तसं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याच्या दिवशी कालभैरवाच्या मंदिरामध्ये जायचं. तिथे जा. तिथे गेल्यानंतर 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं. ओम देवराज सेव्यमान पावनाजी पंकजम. पहिल्यांदा मला कालभैरवाष्टक म्हणता येत नव्हतं, पण रोज 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 म्हणून आता सगळं कालभैरवाष्टक म्हणता येतं. कालभैरवनाथ जे आहे त्यांना खूप जण मग दारू असेल किंवा काही गोष्टी चढवत असतात, पण आपण सेवेकरी आहोत म्हणून आपण अशा गोष्टी नाही चढवायच्या. आपण फक्त नारळ ठेवायचं. 11 वेळा नारळ हातामध्ये घ्यायचं, 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं, 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं. नंतर ते नारळ ठेवून द्यायचं. आपली कोणती मनोकामना असेल, तुमची गाडी चोरी गेली असेल, माझ्या ह्या 2005 पासून तर आज 2026 पर्यंत काही जरी प्रॉब्लेम असेल, खूप जणांचं असतं. खूप जण म्हणतात गुरुजी आमची गाडी चोरी गेली. आम्ही काय म्हणतो की कालभैरवाच्या मंदिरात जावं, तिथे नारळ ठेवा. गाडी चोरी गेली असेल, सोनं चोरी गेलेलं असेल, घरचे कोणी बाहेर हरवले असतील, कोणी विनाकारण त्रास देते तुम्हाला, शेतीचे वाद असेल, घराचे वाद असेल, विनाकारण कोणी त्रास देतंय, ऑफिसमध्ये कोणी टॉर्चर करतंय, कालभैरवाष्टक म्हणायचं. कालभैरवाष्टक म्हणण्यामध्ये एवढी ताकद आहे. फक्त अमावस्याला 11 वेळा म्हणायचं का नाही, ते कालभैरवाष्टक आपल्या रोजच्या सेवेमध्ये घ्यायचं. कालाचे काल महाकाल,
आणि तिथं जे काही गोष्टी कालभैरवाच्या मंदिरामध्ये काही होत असतात, आपण महाराजांचे सेवेकरी असल्यामुळे त्यांना म्हणायचं की आम्ही महाराजांचे सेवेकरी आहोत. 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं. कालभैरवाष्टक म्हटल्यानंतर आपापल्या घरी यायचं. आपण महिन्यामध्ये कोणतीही अमावस्या असेल, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये कालभैरवाचं खूप प्राचीन मंदिर आहे. आपण कुठेही राहत असाल जवळच्या कालभैरवाच्या मंदिरात जा. कालभैरवाचं मंदिर नसेल, महादेवाच्या मंदिरात जा, काही हरकत नाही. महादेवांचंच रूप आहे. म्हणजे त्यांनी एका हातामध्ये मुंडकं धरलेलं आहे, एका हातामध्ये लिंग धरलेलं आहे. हे असे कालभैरवनाथ आहेत. कालाचे काल, ज्यांना भीती वाटते, मनामध्ये भीती वाटते, मन घाबरतं, मनामध्ये दडपण येतं, छातीत धडधड होती, अशा व्यक्तींनी रोज कालभैरवाष्टक म्हणायचं. 1 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, आणि त्याचं पाणी पिऊन घ्यायचं. तांब्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवून कालभैरवाष्टक म्हणा, ते पाणी पिऊन घ्या. त्यांनी पण खूप ताकद निर्माण होते. मग त्या गुरुजी होते, ते म्हणे की 2005ला मला काही एवढं माहित नव्हतं. ते म्हणायचे की तुम्ही चला. ते प्रत्येक महिन्यात घेऊन जायचे आणि नवीन नवीन अनुभव येऊ लागले. म्हणजे मनातली पहिले भीती दूर झाली. मनातली भीती दूर झाल्यानंतर एक प्रकारची एनर्जी आली. रोज जर आपण कालभैरवाष्टक म्हटलं तर आपल्या अंगावर शहारे येतात. महिलांसाठी, मुलींसाठी तर एक वरदान आहे. तुम्ही प्रवास करत असाल, काही करत असाल, तर रस्त्याने चालताना, उठताना तुम्ही कालभैरवाष्टक म्हणायला पाहिजे. प्रवासामध्ये कालभैरवाष्टक म्हणायला पाहिजे. मग प्रत्येक अमावस्याला कालभैरवाच्या मंदिरात कशाला जायचं? खूप जणांचा प्रश्न आहे ना. आपण अमावस्याला जातो तो महिना संरक्षण प्राप्तीसाठी जायचं. काल म्हणजे काय? आपला अपघात होऊ नये. आता किती अपघात होत आहे बघा, किती अपघात आहे. ऑन दी स्पॉट लोक मरताय. आपला अपघात होऊ नये, आपल्या शरीराचं संरक्षण व्हावं, त्याच्यासाठी प्रत्येक महिन्याला कालभैरवाच्या मंदिरामध्ये जायचं, दर्शन घ्यायचं. नाही जमलं तर घरच्या घरी 11 वेळा, प्रत्येक अमावस्याला 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं. उद्या सोमवती अमावस्या आहे, तर उद्या रात्री 9:30 वाजता आपण YouTube चॅनल श्री कीर्तन कुलकर्णीवर 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणणार आहोत. सामूहिक सेवा. सामूहिक सेवेला खूप महत्व आहे. उद्या रात्री 9:30 वाजता आपण 11 वेळा घेणार आहोत. कालभैरवांचा एवढा महिमा आहे. 2005 पासून बघतोय मी. माझ्याकडे कोणी जर म्हटलं, कोणी डिवोर्ससाठी किंवा कोणी कोर्ट मॅटर असेल, तर आपण पहिले कालभैरवाच्या मंदिरात जायला सांगतो. कोणाची गाडी हरवली, कालभैरवाचं मंदिर. कोणी त्रास देत आहे, कालभैरवाच्या मंदिरात जायचं. मंदिर जवळ नसेल, कालभैरवाष्टक म्हणायचं. एवढी खूप ताकद आहे. मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. आपण जेव्हा म्हणतो ना, ओम देवराज सेवमान पावनाजी पंकजम व्याल यज्ञ सूत्र बिंदू शेखरम कृपाकरम नारदादी योगी बंद वंदितम दिगंबरम काशिका पुरादिनाथ कालभैरवम भजे. म्हणजे जो व्यक्ती संकटात असेल, जो व्यक्ती घाबरलेला असेल, जो व्यक्ती मनामधून खचलेला असेल, त्या व्यक्तीने कालभैरवाष्टक म्हणायला पाहिजे. तुम्ही खाली आसन घ्या, बसा. आज अमावस्या आहे, उद्या अमावस्या आहे. आज प्रत्येकाने 11 वेळा किंवा उद्या 11 वेळा, दोन्ही दिवस 11 वेळा आपण कालभैरवाष्टक प्रत्येकाने म्हणावं. मनातील भीती, दडपण दूर होते. कसं असतं, आपण जीवन जगतो. खूप जण विनाकारण त्रास देतात. त्या त्रास आपल्या स्वतःला करून घ्यायचा नाही. ओम श्री कालभैरवाय नमः हा मंत्र जरी म्हटला तुम्ही, फक्त ओम श्री कालभैरवाय नमः, ओम श्री कालभैरवाय नमः, त्याच्यामध्ये पण खूप ताकद आहे. खूप ताकद आहे. तिथे गेल्यानंतर तो प्रसाद आहे. आपण अमावस्याच्या दिवशी परान्न घेत नाही, म्हणून तिथं जो प्रसाद दिला तो प्रसाद नाही घ्यायचा. प्रसाद हातात घ्या. कुत्रे असेल, श्वान असेल, त्यांना द्या. सरळ आपल्या घरी यायचं. कालभैरवाचं दर्शन घेतल्यानंतर सरळ आपल्या घरी यायचं. हे लक्षात ठेवा. अमावस्याच्या दिवशी 2 गोष्टी व्यवस्थित करायच्या, 2-3 गोष्टी प्रॉपर करायच्या. कोणत्या? अमावस्याच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद, गोमित्र घ्यावी. आपलं देवघर स्वच्छ करायचं. देवघराच्या मागच्या साईडला जाळे जुमटे असता, पाली फिरत असता. देवघर स्वच्छ करायचं अमावस्याच्या दिवशी. अमावस्या म्हणजे स्वच्छता. देवघर स्वच्छ करायचं. जवळच्या कालभैरवाच्या मंदिरात जायचं. ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र, हिरण्यदान द्यायचं. असं काही नाही की 12च अमावस्या द्या. आपलं जोपर्यंत आपल्याला देव देतोय त्याप्रमाणे आपण दान देत राहायचं. आणि पितरांना आपल्याला सद्गती प्राप्त होती. पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होता. आपण जेव्हा दान देतो तर आपल्याकडे तेवढी क्षमता देव आपल्याला देत असतो. मग आपण त्याप्रमाणे दान देत असतो. एवढ्या गोष्टी करायच्या. कालभैरवाष्टक आपण जास्तीत जास्त म्हणावं. इतरांना पण कालभैरवाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं. कारण की खूप सेवेकरी हे एकटेच जातात, हे दुसऱ्यांना सांगतच नाही.
काही काही जण न चुकता जातात. 2005 पासून मी स्वतः जातो न चुकता, की एक पण अमावस्या चुकली नाही पाहिजे. कारण की कालभैरव जे देवत आहे हे अपघाती मृत्यू असेल, अपघात असेल, काही गोष्टी असेल त्याच्यापासून आपल्याला वाचवता. पण आपण आपल्या नियमाने चाललं पाहिजे, आपण आपलं सिग्नल पाळलं पाहिजे, आपण आपल्या गोष्टी करायला पाहिजे. म्हणून तुम्ही अजून पण, तुम्ही जर महाराजांची सेवा करत असणार, दत्त महाराजांची सेवा करत असणार, तुम्ही अजून पण काल भैरवच्या मंदिरात जात नसाल किंवा काल भैरवाष्टक म्हणत नसाल, तर येणाऱ्या अमावस्यापासून दर्शन करायला जा. सकाळी जा, दुपारी जा, संध्याकाळी जा. मी पण जेव्हा जमेल तेव्हा जातो. सकाळी जमेल सकाळी, दुपारी, संध्याकाळी, कधीही. आता आज पण अमावस्या, उद्या पण सोमवती अमावस्या आहे. तो प्रत्येकाने या पद्धतीने सेवा करावी. घाबरायचं नाही. महिला असेल, मुली असेल, त्यांनी जास्तीत जास्त काल भैरवाष्टक स्तोत्र म्हणावं. एक वरदान आहे आणि एक आशीर्वाद येतो. आपल्या मनामध्ये भीती निघून जाईल. हे काल भैरवाष्टक स्तोत्राचं महत्व आहे, खूप महत्व आहे. आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही म्हणू शकता. का तसं बंधन नाही आहे. जात पात धर्मपंथ असं काही नाही, कोणीही काल भैरवाष्टक म्हणू शकतं. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.